दरम्यान निवडणुकीच्या काळात राज्यभरात भरारी पथक आणि पोलीस यंत्रणांनी ॲक्शन मोडवर येत मोठी कारवाई केली आहे। ही निवडणूक अत्यंत चुरशीची आहे, त्यामुळे पैशांचं वाटप तसंच इतर प्रलोभनं मतदारांना दाखवण्यात येत आहेत। पण राज्यातल्या प्रत्येक मतदारसंघावर निवडणूक आयोग अगदी बारीक लक्ष ठेवून आहे। यंदाच्या निवडणुकीत आतापर्यंत 660 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आलेली आहे। राज्यभरात भरारी पथकाची कारवाई आपण बघतोय। 660 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आलेली आहे, तर 153 कोटी 48 लाखांची रोकड सुद्धा जप्त करण्यात आली। 71 कोटी 13 लाखांची दारू आणि 72 कोटी 14 लाखांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेले आहेत। 282 कोटी 49 लाखांचे सोन्या चांदीचे दागिने जप्त करण्यात आले, तर 80 कोटी 94 लाखांच्या इतर वस्तू जप्त करण्यात आलेल्या आहेत। 660 कोटींची ही अशी एकूण मालमत्ता जप्त। 153 कोटी 48 लाखांची रोकड। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। जुई जाधव आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत जोडल्या गेल्यात। जुई, आपण बघतोय निवडणुकीच्या काळात राज्यभरात भरारी पथक आणि सगळीच यंत्रणा सज्ज आहे आणि खूप मोठी कारवाई सुद्धा झालेली आहे, काय अपडेट्स द्याल? अगदीच आपण पाहतोय सरब गेल्या जवळपास महिनाभरापासून ज्या काही सभा घेतल्या गेल्या, जे काही प्रचार केले गेले ते काल संध्याकाळी 6 वाजता थंड झाले। आता सगळ्यांना उत्सुकता आणि प्रतीक्षा आहे ती म्हणजे उद्याची, कारण का उद्या मतदान पार पडणार आहे। 288 जागांसाठी हे मतदान पार पडणार आहे। मात्र त्याआधी भरारी पथकं जी नेमली गेली होती त्यांच्याकडून देखील मोठ्या प्रमाणात कारवाई केली गेली। काही ठिकाणी काही सीमान भागांवरती देखील जी रोकड आहे ती जप्त केली गेली, काही ठिकाणी कारवाई देखील केल्या गेल्या, अशा रोकडी जप्त केल्या गेल्या। आज जर आपण पाहिलं तर मग ज्या पेट्या आहेत मतदानाच्या पेट्या त्या नेल्या जाणार आहेत मतदान केंद्रांवर आणि सुरक्षितरित्या त्यांना ठेवलं जाणार आहे, कारण का उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। 288 जागांसाठी सगळेच जण सज्ज झाले आहेत। महापालिकेचे कर्मचारी, निवडणूक अधिकारी आणि त्यासोबतच जे पक्षाचे कार्यकर्ते आहेत, जे बूथवर नेमले गेले आहेत ते देखील सज्ज आहेत। नागरिकांना हेच आवाहन केलं जात आहे की उद्या मतदान आहे, त्यामुळे मतदान करा, कोणीही तारीख चुकवू नका। सुट्टी आहे त्यामुळे ही सुट्टीचा दिवस साजरा न करता मतदानासाठी बाहेर पडा, असं वारंवार आवाहन केलं जात आहे प्रचाराच्या माध्यमातून, सभांच्या माध्यमातून। त्यामुळे उद्या जेव्हा मतदानाची वेळ येणार आहे त्यावेळेला मतदार राजा नेमकं कोणाच्या पारड्यात त्याचं कौल टाकतोय हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। आजच दुपारपासून सर्व ज्या यंत्रणा आहेत त्या कामाला लागणार आहेत। ज्या मतपेट्या आहेत त्या मतपेट्या ठिकठिकाणी पोहोचवून मतदार केंद्रांवर त्यांना योग्यरित्या सुरक्षित निगराणीखाली पोलिसांच्या आणि अधिकाऱ्यांच्या ठेवलं जाणार आहे आणि कुठलीही हयगय किंवा कुठलीही गैरसोय होणार नाही याची संपूर्णपणे काळजी घेतली गेली आहे। त्यामुळे निश्चितच उद्या सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे। त्यामुळे नागरिकांना देखील वेळोवेळी आवाहन केलं जात आहे की जास्तीत जास्त संख्येने बाहेर पडा आणि आपल्या उमेदवाराला जो तुम्हाला योग्य वाटतो त्याला मतदान करा। सौरभ, निश्चितच जुई, आणि यावर आपलं लक्ष असणारच आहे, त्याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद।